नमस्कार. शेवटी निरूपाने खूपच घाणेरडा खेळ खेळलेला असतो. पंकजला वाचवण्यासाठी तिने सत्याला मात्र तोंडावर पाडलेलं असतं. सत्याचा अपमान झालेला असतो. सत्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तो खूपच रडत असतो. त्यावेळेला रवी सत्याला म्हणतो, दादा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू कधीच चुकीचं पाऊल उचलूच शकत नाहीस आणि खोटं तर बोलूच शकत नाहीस. दादा, तू जर का आईसाठी खरोखर सोन्याचा हार आणला असशील तर तू नक्कीच आणला असणार. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय. आता लवकरात लवकर याच्या मागचं खरं कारण काय ते आपण शोधून काढायचं. त्यावेळेला रियाने सुद्धा त्यांच्याशी हात मिळवणी केलेली असते. त्यावेळेला देविका मात्र त्यांच्याकडे बघून हसत असते. त्यावेळेला रवी म्हणतो, देविका वहिनी, सत्या दादाला तर तू एवढं चांगलं ओळखतच असशील. तूच विचार कर, खरोखर सत्या दादा कधी खोटं बोलत असेल का? तेव्हा लगेच देविका म्हणते, ते काहीही असलं ना तरी सुद्धा सत्याची लायकी नाहीये सोन्याचा हार आईंना द्यायची. तेव्हा लगेच रिया बोलते, देविका, तुझा चोंबडेपणा आहे ना बंद कर. आणि सत्या दादाला तू खरंच ओळखत नाहीस. सत्या दादा कसा आहे तुला चांगलंच माहिती आहे, तरी सुद्धा तू असं कसं काय बोलू शकतेस? जरा तरी विचार करत जा ना. तेव्हा देविका तिथून रागाने निघून गेलेली असते. तर इकडे मीरा सत्याला म्हणत असते, अहो अहो, पंकजला ना सासूबाई खूपच ओरडत होत्या. खरं सांगायचं तर त्याला खूप घालून पाडून बोलत होत्या. हे ऐकून सत्या रव्याला बोलतो, रव्या, कुठेतरी पाणी मुरतंय. मला तर असं वाटतं या पंकजनेच काहीतरी हाराच्या बाबतीत केलंय. तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो, म्हणजे पंकज दादाने हार विकला? तेव्हा लगेच सत्या बोलतो, मला तरी असंच वाटतंय आणि निरूपा त्याला पाठीशी घालण्याचं काम करतेय. आता आपण काय करायचं? तेव्हा रवी बोलतो, तसं जर का असेल ना सत्या दादा, या वेळेला जर का आईने पंकज दादाला वाचवण्यासाठी तुझ्या भावनांशी जर का खेळत असेल ना, तर मात्र मी आईला कधीच माफ करणार नाही. तिला तिची लायकी मी दाखवणारच. तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते, रवी भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही? आपल्याला कोणाचीही लायकी दाखवायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा रवी भाऊजी, कितीही काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर नक्की हार कुठे गेला ते शोधून काढायचं आहे. तेव्हा मात्र रवी बोलतो, तू फक्त एवढं सांग, पंकज दादा आता घरात आहे? तेव्हा लगेच मीरा बोलते, नाही, पंकज कुठेतरी बाहेर गेलाय. तेव्हा लगेच रिया बोलते, रवी, तुझं काय म्हणणं आहे ते मला समजलं. त्या देविकाला कसं हँडल करायचं ते मी बघते. त्या देविकाशी मी बोलत बसते, तोपर्यंत तू आपलं काम क्लोज कर. तेव्हा लगेच रवी बोलतो, रिया, खरंच थँक्यू. त्यावेळेला रिया बोलते, त्यात थँक्यू काय बोलायचं? मला खरंच तुझ्यावरती विश्वास आहे. तू जे काही करशील ते अगदी योग्य करशील याची मला खात्री आहे. आणि लगेच रियाने रवीला सांगितलेलं असतं, जा, लवकरात लवकर तू जा. आणि ती देविकाशी बोलत बसलेली असते. देविका रियाला म्हणते, रिया, काय चाललंय तुझं? आज चक्क तू माझ्याशी बोलतीयस. अगं, जरा सुद्धा विचार करत नाहीयेस तू. खरं सांगायचं तर मला तर तुझी खरोखर काळजी वाटते. तेव्हा लगेच रिया बोलते, देविका, अगं मी तुझ्याशी का बोलणार नाही? तू असा विचारच का करतेस देविका? देविका, तू माझ्यावरती विश्वास ठेव. मी असा खोटेपणा कधीच करणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी देविका रियाला बोलते, जाऊ देत ना, अगं मी असं सहजच बोलले. इकडे रवी पंकजच्या बेडरूमची झडती घेत असतो. झडती घेत असताना त्याला हार विकल्याचं बिल भेटतं आणि तेव्हा मात्र रवीच्या पायाखालची जमीनच सरकते. रवी मीराच्या खोलीमध्ये येतो आणि त्यावेळेला सत्या रवीला म्हणतो, काय झालं रव्या, अरे तुला काही भेटलं का? त्यावेळेला रवी बोलतो, दादा, आपला संशय खरा ठरला. मी तुला सांगितलं होतं ना, तो दिसतो तसा नाही म्हणून. आणि मम्मा सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामीलच होती. त्या माणसाने अरे तुझे दागिने विकले. हे ऐकून लगेच सत्या बोलतो, काय तुझा खरोखर या गोष्टींवरती विश्वास आहे रवी? रवी, तुला तर माहिती आहे, आपण जर का बाहेर या गोष्टी बोलायला गेलो तर आपल्याला पुरावा विचारला जाईल.
आणि तो पुरावा आपल्याजवळ नाहीये. तेव्हा लगेच रवी बोलतो, आहे ना पुरावा, हे घे, बिल आहे, बिल हार विकल्याचं. ते बघून मात्र सत्या खूपच चिडतो आणि तो मोठमोठ्याने बाहेर ओरडत येतो, ए पंकज, बबड्या कुठे लपला असशील ना, तिथून तुला फरफटत बाहेर आणीन, त्याच्या अगोदर तू माझ्या समोर ये. तेव्हा मात्र देविका पंकजला बोलते, याला काय झालं, हा का ओरडतोय, पंकज तू काही केलंयस का. तेव्हा पंकज खूप घाबरलेला असतो, त्याचा चेहरा पूर्णपणे लाल गुंद झालेला असतो, त्याला घाम फुटलेला असतो. त्यावेळेला देविका म्हणते, बेबी बेबी, अरे काय झालं, तुला एवढा घाम का फुटलाय. तेव्हा मात्र मोठ्यानी पंकज बोलतो, काही नाही. पंकज स्वतःशीच बोलतो, नक्कीच त्या सत्याला कळून चुकलंय की मीच त्याचे दागिने विकलेत, आता तो मला सत्या काही सोडत नाही. इकडे निरूपा सुद्धा घाबरलेली असते, ती बाहेर येते आणि निरूपा सत्याला बोलते, काय चाललंय सत्या तुझं, सकाळी माझा अपमान करून तुझं भागलं नाही का. सत्या तू असं का वागतोस, आता गप्प बस ना. तेव्हा लगेच सत्या बोलतो, निरूपा खरंच तुला मानलं पाहिजे, निरूपा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, म्हणजे तू चुकीचं वागतेस, सगळ्या गोष्टी तू चुकीच्या करतेस, तरी सुद्धा मला असं कुठेतरी वाटत होतं की कुठेतरी तुझ्या मनामध्ये माया असेल, पण नाही, तू मात्र एक नंबरची खोटारडी निघालीस आणि मी मात्र आता तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला ती लगेच मोठ्याने बोलते, सत्या, माझ्याशी बोलताना नीट बोलायचा, ह्या आवाजात तर माझ्याशी बोलायचंच नाही. तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो. सत्या बोलतो, गप्प बस निरूपा, अगं आज तुझा वाढदिवस, म्हणून तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला हार द्यायचं मी स्वतःशी ठरवलं आणि तुला त्या पद्धतीने मी हार दिला. पण तू काय केलंस, तू तर माझ्या भावनांची किंमत केलीस, माझ्या भावनांशी खेळलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, अरे पण सत्यजित झालंय तरी काय, अरे निरूपावरती तू का चिडतोस, अरे तिचा वाढदिवस आहे ना, आजच्या दिवस तरी तिच्यावरती चिडू नकोस. त्यावेळेला सत्यजित बोलतो, हो ना बाप, अरे मी सुद्धा तसंच ठरवलेलं, माझ्या आईने माझ्यावरती कधी प्रेम केलं नाही, पण मी स्वतःच्या मनाला सांगितलं की नाही, कधी ना कधी तरी माझी आई माझ्यावरती प्रेम करेल आणि म्हणूनच मी तिच्यासाठी स्वतःहून हार गिफ्ट घेतला. पण या बाईने काय केलं, या बाईने तिच्या लाडक्या बबड्याला तो हार दिला आणि या लाडक्या बबड्याने मात्र तो हार विकला. बाप, अरे बस झालं, आज मात्र निरूपाने हद्द पार केली, ती माझ्या भावनांशी खेळली. अरे मी तिच्यासाठी सोन्याचा हार आणला होता, हे तिला माहिती होतं की तो सोन्याचाच आहे, तरी सुद्धा तिने मगाशी मला सुनावलं, का तर या पंकजमुळे, हा पंकज तोंडावर पडू नये म्हणून. पण आज मात्र मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, निरूपा हे सर्व काय आहे, निरूपा हे सर्व तू केलंस. त्यावेळेला निरूपा बोलते, हे बघा असं काही नाही, मी पंकजला हार दिले याचे काही पुरावे आहेत का, आणि पंकजने ते हार विकले याचे काही पुरावे आहेत का, ते आधी सांगा. तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो, आहे ना मम्मा, पुरावा आहे आणि मी पुराव्याशिवाय बोलतच नाही मम्मा. मम्मा खरंच मला तुझ्या या कृत्याची आज लाज वाटते, लाज. मम्मा तू असं कसं काय वागू शकतेस. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, गप्प बस, उगाच काहीही बोलू नकोस आणि गप्प बस रव्या, तुला कशाला यामध्ये चोंबडेपणा करायला पाहिजे. त्यावेळेला लगेच रवी बोलतो, जेव्हा तू मगाशी सत्या दादावरती आरोप केलेस तेव्हा मला पूर्णपणे खात्री होती की सत्या दादाने तो हार तुला सोन्याचाच गिफ्ट केला होता, पण या पंकज दादानेच काहीतरी घोटाळा केला असणार, म्हणूनच मी मगाशी पंकज दादाच्या रूमची झडती घेतली आणि त्या झडतीमध्ये मला हार विकल्याचं बिल मिळालं. हे ऐकून पंकज रवीवरती धावत जाणार, तेव्हा सत्या मात्र पंकजला थोबडवत बोलतो, रव्यावरती धावत जायचं नाही सा, नाहीतर इथल्या इथे तुला चांगलाच तुडवून काढेल. तेव्हा लगेच रवी बोलतो, पंकज दादा शांत बस, अरे लाज वाटते मला तुला दादा म्हणायची. तेव्हा लगेच देविका बोलते, मॅनर्स नाही आहेत का तुला रवी, तू असं कसं वागू शकतोस, तू आमच्या रूमची आम्हाला न सांगता झडती घेतलीस. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, तुझे मॅनर्स तुझ्याजवळ ठेव, आम्ही या घरात कोणत्याही रूम मध्ये कधीही जाऊ शकतो आणि तू जर का अशा पद्धतीने वागलीस ना तर बघ देविका, स्वतःच्या नवऱ्याने माझा हार विकलाय, आता बोल,
भिकारड कोण आहे ते. तेव्हा लगेच देविका बोलते, माझा बेबी असा करूच शकत नाही. त्यावेळेला रवी बोलतो, गप्प बस ग देविका वहिनी. अगं नको तिथे स्वतःच्या नवऱ्याला पाठिंबा देऊ नकोस. कारण तुझा नवरा कसा आहे हे आम्हाला चांगलंच कळून चुकलंय. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी कधीच पंकज दादाला माफ करणार नाही. आणि खरं तर लाज मला तुझी वाटतेय मम्मा. खरंच तुझी लाज वाटते की तू अशा पद्धतीने कसं काय वागू शकतेस. तू ज्या पद्धतीने वागलीस ना मम्मा, ती पद्धतच चुकीची होती. त्यावेळेला लगेच रवी असं बोलताच निरूपा बोलते, काय चुकलं माझं. रवी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेला लगेच पंकज निरूपाला बोलतो, मम्मा मम्मा ह्यांना सांग मी तुझ्या जवळ हार घेतला नाही. तेवढ्या सत्या निरूपाजवळ जातो आणि निरूपाला बोलतो, निरूपा तू फक्त एकदा मला बोलली असतीस की तो हार मी या पंकजला दिलाय, मी त्याच्यावरती एकही शब्द बोललो नसतो. निरूपा पण तू आज खोटेपणा केलास. आज तू सगळ्यांसमोर मला खोटं पाडलंस. हे सर्व करून तुला काय मिळालं निरूपा, मला याचं उत्तर दे. मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय निरूपा. मी कितीही तुझ्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू ते प्रेम मला नाही देऊ शकत. असं का निरूपा? कधी कधी मलाच प्रश्न पडतो मी तुझा मुलगा आहे की नाही. कारण जसं प्रेम तू पंकज आणि रवीवरती करतेस तसं प्रेम तू माझ्या बाबतीत कधीच करत नाहीस. का निरूपा असं का वागतेस तू? त्यावेळेला निरूपा बोलते, हे बघ सत्या, इथे प्रेमाचा प्रश्नच नाहीये. पंकजला गरज होती आणि पंकजने मला प्रॉमिस केलं होतं की मी तुला ही दागिने आणून देईन म्हणून मी त्याला दागिने दिले होते. पण त्याने खोटे दागिने दिले हे मला माहिती नव्हतं. आणि परत तुमच्या सगळ्यांसमोर त्याला जर का तोंडावर पडलं असतं तर कदाचित तुम्ही सगळेजण माझ्यावरती चिडला असतात. पंकजला नाही ते बोलला असतात. तेवढ्या सुधाकरराव बोलतात, म्हणून तू या बावळट मूर्खाला वाचवण्यासाठी सत्याला तोंडावर पाडायचं ठरवलंस. तेव्हा मीरा बोलते, बरोबरच आहे ना त्यांचं काय चुकलं. त्यांनी जे केलं ते अगदी बरोबर केलं. कारण प्रत्येक वेळेला सत्यजित हा गुन्हेगार असतोच. सत्याला कोणीही काहीही बोललं, टपली मारून गेलं तरी काही बोलणार नाही. बरोबर ना सासूबाई? कारण त्यांना तर मानच नाहीये ना. मान कुणाला? तर तुमच्या या न कमावणाऱ्या मुलाला. तेव्हा मात्र निरूपा बोलते, मीरा प्लीज शांत हो. मीरा असा विचार नको ग करूस, माझ्या असं मनात काहीच नाही. तेव्हा मीरा बोलते, जाऊ देत ना सासूबाई, आता या विषयावर नाही बोलायचं. खरं सांगू, तुमच्या या मुलाच्या चेहऱ्यावरती किती आनंद होता जेव्हा त्यांनी तो हार घेतला. त्यांना खरंच खूप आनंदाने तुम्हाला हार द्यायचा होता. पण तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांच्यावरती चिडलात, त्यांनाच तोंडावर पाडलं. आज सगळ्यांदेखत तुम्ही नाही ते बोललात. आता मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आणि देविका, स्वतःच्या नवऱ्याचा खूप हेवा वाटतो ना तुला, पण स्वतःचा नवरा 4 पैसे कमवण्याच्या लायकीचा नाही हे मात्र लक्षात ठेव. तेव्हा मात्र देविका मीराला बोलते, मीरा. त्यावेळेला मीरा बोलते, आवाज खाली देविका, माझ्या समोर आवाज चढवायचा नाही. देविका, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, आता तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, माझा नवरा म्हणजे रस्त्यावर पडलेली वस्तू नाही की जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा त्याच्याशी चांगलं वागायचं आणि जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल तेव्हा मात्र त्याच्याशी वाकड्यात जायचं. आणि सासूबाई, तुमच्या या गोष्टी तर माझ्या चांगल्याच लक्षात आल्यात आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, मीरा अगं चुकलं माझं, कबूल करतीये ना, मग कशाला सारखं तेच बोलतेस. तेव्हा मीरा बोलते, खरंच सासूबाई, तुमचं चुकलं हे तुम्ही कबूल करताय. सासूबाई, तुम्हीच तुमच्या मनाला विचारा की तुमचं काय चुकलं. ज्या मुलाने तुमच्यासाठी स्वतःची सगळी कमाई त्या हारामध्ये घातली आणि तो हार तुम्हाला आणून दिला, पण तुम्ही मात्र त्याचं पाणी झोकलत आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेवढ्या सत्यजित बोलतो, जाऊ देत ना,
मीरा अगं नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. कारण कितीही काही झालं तरी सुद्धा निरूपाला जे पाहिजे तेच निरूपा करणार आणि निरूपाचं काही चुकत नाहीये. मला तर असंच वाटतं की निरूपाचंच बरोबर आहे. जाऊ दे, ती तिच्या मुलाला पाठीशी घालते, आपल्याला काय करायचंय, आपण आपलं बघावं. तेव्हा लगेच मीरा बोलते, मग जरा तुम्ही विचार करून वागत जा, कोणाशी चांगलं वागायचं आणि कोणाशी नाही ते. आणि तरी सुद्धा जर का तुम्ही असाच वागण्याचा विचार करत असाल तर तुम्ही खूप चुकीचं वागताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र सत्यजित मीराकडे बघत राहतो. त्यावेळेला निरूपा मात्र तोंड घालून खाली उभी असते. त्यावेळेला सुधाकरराव बोलतात, निरूपा काय करायचं तुझं? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर कधीतरी निरूपा सत्यजितच्या बाजूने विचार करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.